अचानक घरी आलेत किंवा रविवारी काहीतरी झटपट आणि चमचमीत खायचंय, मग हे कुकर मधलं रस्सा चिकन तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला काय वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी कुकर मध्ये तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला टाकून घेऊ। हे सगळे गरम मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केलेत, तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता। चांगला मसाला कडकडला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। मी इकडे 5 कांदे वापरलेत अर्धा किलो चिकन साठी। भरपूर कांदा आपल्याला वापरायचा आहे। कांदा चांगला परतला की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालणार आहोत। चिकन सोबत काही लोक बटाटा घालणं पसंत करतात। आम्ही इथे बटाट्याचे मोठे तुकडे वापरले आहेत, ज्यामुळे रस्स्याला खूप छान चव येते। आता हा कांदा आणि बटाटा चिकन मध्ये 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेम वर चांगलं मिक्स करून परतून घेऊ। आता आपल्याला टाकायचं टमाटा मी इथे 2 वापरले। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट वापरली आहे मी इकडे। त्यानंतर मिरची पावडर, हळद आणि आपला चिकन मसाला। मसाले जळू नयेत म्हणून गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हे सगळं साहित्य चिकनला व्यवस्थित लागेपर्यंत परतून घ्यायचंय। आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता मसाले चिकन मध्ये चांगले मुरले आहेत आणि तेलही चांगलं सुटलं आहे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपलं चिकन तयार आहे। बघा, अगदी कमी वेळात हॉटेल सारखं तरीदार कुकर चिकन तयार आहे। हा झटपट आणि सहज बनणारा कुकर चिकन रस्सा तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा भात सोबत खाऊ शकता। मग कधी बनवताय हा चिकन रस्सा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।